डाळिंबागेमधील फुलधारणा न होणं, झाली तरी फुलांचे गळ होणं, तसेच इतर डाळिंबागेतील ज्या विकृती असतात त्यावरती काम होणं गरजेचं आहे। आणि हे काम केलं तर आपण बागेतून निश्चितप्रमाणे चांगलं उत्पादन निश्चित आपण बागेतून चांगलं उत्पादन घेऊ शकतो। आणि या ठिकाणं निमॅटोड असेल, इतर काही सकिंग पेस्ट असतील, रेड माइट्स असतील किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्यावरती क्लायमेटिक चेंजेसनुसार वेगवेगळे औषध वापरावे लागतात। त्यामुळं आपण डायरेक्ट की बाबा हे औषध वापरा किंवा ते औषध वापरा असं रिकमेंडेशन करत नाही। याचं कारण असं की क्लायमेटिक चेंजेसमुळं वेगवेगळे औषध वापरावे लागतात आणि जे काही रिझल्ट येतात किंवा जे काही रिझल्ट मिळतात तर ते आपल्याला कंडिशननुसार क्रॉपच्या वेगवेगळ्या वाढीच्या स्टेजनुसार जर वापरली तर त्यांचं उत्पादनही चांगलं मिळण्यासाठी मदत होते आणि खर्चही बचत होते खर्चामध्ये। आणि या पाठीमागं सांगण्याचा उद्देश असाच की आपण फक्त रिकमेंडेशन किंवा शेड्यूलनुसार जर गेलो तर आपला खर्च वाढतो, परंतु आपल्याला शेड्यूलनुसार जाण्यापेक्षा क्लायमेटिक चेंजेसनुसार झाडांच्या योग्य वाढीच्या स्टेजनुसार किंवा डे बाय डेजमध्ये जे काय बागेमध्ये बदल होतात त्यानुसार जर काम केलं तर आपण या ठिकाणं बागेमधील उत्पादन खर्च आहे तो कमी करू शकतो किंवा त्याच्यामध्ये योग्य त्या औषधांची, खतांची, नंतर इतर जे काही घटक असतात किंवा इतर जे काही बाबी लागणार आहेत उत्पादन घेताना मालाचं तर ते आपण या ठिकाणं वापरून आपल्याला चेंजेस करता येतात। आणि चेंजेस करण्याचा उद्देश म्हणजे फक्त की उत्पादन चांगलं मिळावं आणि उत्पादन चांगलं मिळण्यासाठी सुरुवातीपासून जर बागेमध्ये काळजी घेतली तर निश्चितच चांगलं उत्पादन हे घेता येतं। धन्यवाद।